इलेक्शनची ड्युटी करत असताना इलेक्शनच्या दिवशी एक जण नाश्ता घेऊन आला. आम्ही त्याला पैसे पे केले. आम्ही पैसे पे केल्यानंतर बघितलं की नाश्ता एका बॉक्समध्ये पॅक आहे. त्या पॅकचं वरती एक रॅपर आहे जे की कार्डबोर्डसारख्या पेपरने झाकलेला होता तो नाश्ता. आम्ही नाश्ता उघडून बघितला तर त्यात पोहे होते. पोहे असल्यानंतर ऑफकोर्स ते खाण्यासाठी आपल्याला चम्मच हवा असतो, परंतु त्या नाश्त्यासोबत चम्मच नव्हता. प्लॅस्टिकचा चम्मचही नव्हता, इतर चम्मचही नव्हता. मग जेव्हा आम्ही तिघं चौघांनी तो नाश्ता उघडला त्यावेळेसच्या ज्या रिॲक्शन्स होत्या प्रत्येकाच्या त्या तुम्हाला सांगतो. एक बूथ लेवल ऑफिसर तिथे बसलेल्या होत्या. त्यांनी जसं तो नाश्ता उघडला त्यांनी पहिला प्रश्न विचारला की कुठे चम्मच कुठे आहे, कसे खाणार पोहे. वेरॅज माझ्या लेफ्ट साईडला जे पोलीस पर्सनल बसलेले होते त्यांनी काय केलं, तो नाश्ता उघडला आणि त्या नाश्त्याचं जे झाकण होतं त्या झाकण कार्डबोर्डने बनलेलं होतं, त्याचा एक छोटासा तुकडा तोडला आणि त्या तुकड्याचा एक चमच्यासारखा वापर करून त्यांनी पोहे खायला सुरुवात पण केली. या क्षणी मला त्या पोलीस पर्सनलचं खूप कौतुक वाटलं की कोणतेही कंप्लेंट न करता, तक्रार न करता, आपल्याजवळ खूप सारं काम आहे, आपल्याला हात धुवायलाही वेळ नाही आहे, मग काय करायचं, चम्मचही नाही आहे, मग काय करायचं, आपल्याला खायचं तर आहे कारण खाल्ल्यानंतरच तुम्ही काम करू शकणार आहेत. आणि इलेक्शनचं काम करण्यासाठी खूप प्रेशर असतं कारण पब्लिक खूप समोर तुमच्या उभी असते. मग अशा वेळेस पोलीसवाल्याने काय केलं की त्याने त्या कार्डबोर्डचा चमचा बनवला आणि त्याने पोहे खायला सुरुवात केली. वेअरॅज जी व्यक्ती पोलीस BLO होती त्या लेडीने कंप्लेंट करायला सुरुवात केली. परंतु 2 मिनटं कंप्लेंट केल्यानंतर 3ऱ्या मिनिटाला त्या BLOने म्हणजे बूथ लेवल ऑफिसरने स्वतःच्या पर्समधून 3-4 प्लास्टिकचे चमचे काढले. एक पोलीसवाल्यांना दिला, एक मला दिला आणि एक स्वतः घेतला. त्या BLO ऑफिसरचं पण मला कौतुक वाटायला लागलं दुसऱ्या क्षणी. पहिल्या क्षणी ऑफकोर्स मला वाटतं होतं की पोलीस जे आहेत त्यांची खूप चांगली ॲटिट्यूड आहे की प्रॉब्लेम आलेला आहे म्हणून रडत बसायचं नाही, कंप्लेंट बसायचं नाही, जे काही आपल्याला त्यावेळेस सुचतंय त्यानुसार आपण सोल्युशन काढायचं आणि आपलं काम करायचं कारण आपण इलेक्शनच्या ड्युटीवर आहोत, काम खूप महत्त्वाचं आहे, आपल्याकडे वेळ नाही आहे. वेअरॅज जी BLO होती त्या लेडीने स्वतःच्या पर्समधून 3-4 चमचे काढले. म्हणजेच काय, इथे अनुभव त्यांनी वापरला आणि त्यांच्याकडे प्लॅन बी ऑलरेडी तयार होता. त्यांना हे चांगलं माहिती होतं की इलेक्शनच्या वेळेस जेवायलाही मिळत नाही आहे, जेवण आलं तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये चम्मच नसणार, चम्मच नसेल तर आपल्याला हात धुवायलाही वेळ नाही आहे, मग आपण खाणार कसं आणि नाही खाल्लं तर आपण काम करणार कसं. या सर्व गोष्टी त्या लेडीने ऑलरेडी अँटिसिपेट केलेल्या होत्या आणि तिच्याजवळ प्लॅस्टिकचा चम्मच ऑलरेडी होता. सो मला दोघांचंही कौतुक वाटलं त्या क्षणी. एवढ्या प्रेशरमध्ये पण माझ्या ऑब्झर्वेशनने मला सांगितलं की जी ॲटिट्यूड आहे पोलीसवाल्यांची की रडत बसायचं नाही, लगेच काम करायचं, ज्या काही अवेलेबल रिसोर्सेस आहे त्यांचा पूर्ण वापर करून. आणि जी लेडी ऑफिसर होती BLO तिचं पण मला कौतुक वाटलं की ती अँटिसिपेट करून आली होती की अशी समस्या येऊ शकते, मला जेवायलाही वेळ मिळणार नाही, हात धुवायलाही वेळ मिळणार नाही, म्हणून माझ्याकडे चमचा असणं खूप गरजेचं आहे. आणि ती चम्मच घेऊन आलेली होती. फक्त तिच्यासाठीच नव्हे, तिने इतरांसाठी पण आणलेलं होतं. सो ॲटिट्यूड ऑफ बोथ द पीपल, the police personnel as well as the booth level officer, I respected them, I congratulated them for what they showcased and what they taught me. The police personnel, he taught me that do not complain. Whatever limited resources you have, just utilize them to the fullest and get your work done because you have an emergency of a task like election, voting. Wherein the booth level officers, she also showcased that how experience matters during the cases of emergency work like election duty. And she was ready with the plan B, that is she was having the plastic spoons ready with her because she knew that she would not get time to go to the wash machine and wash her hands, she would not get sometime the spoons to eat, and that's why she was ready with the solution. So moral of the story or takeaway of the story of election is that one should be ready with minimum available resources and use them to the maximum and get the task done. Whereas another person like booth level officer teaches us that we should have the plan B ready, and this is why experience matters. I hope you enjoyed the story, come anecdote that really actually happened during the elections of Maharashtra Assembly. Keep learning. Good luck.